नमस्कार मित्रांनो, भारत न्यूज 24 आपलं स्वागत आहे। बघत राहा अशा ठळक बातम्या फक्त भारत न्यूज 24वर। ग्रामपंचायत पाथरी पुनर्वसन गावाला पालकमंत्र्यांनी दिली भेट। माननीय पंकजी भोयर साहेब, राज्यमंत्री गृह, ग्रामीण गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार खनिकर्म, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री भंडारा वर्धा जिल्हा यांनी ग्रामपंचायत कार्यालय पाथरी पुनर्वसनला भेट दिली असता ग्रामपंचायत सरपंच सो पल्लवी प्रफुल्ल समृद्ध यांनी औक्षवण करून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। या प्रसंगी पाथरी गावातील अनेक समस्यांवर चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले। यांमध्ये 1 नंबर पाथरी पुनर्वसन येथील जुन्या अतिक्रमणाची चौकशी करून जागा खुली करून मिळण्याबाबत, नंबर 2 घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रॉस रेती निःशुल्क देण्यात यावी, नंबर 3 पाथरी पुनर्वसन येथील अरुण नाल्या रस्ते नव्या करून मिळण्याबाबत, नंबर 4 पाथरी पुनर्वसन पाथरी टोली गावचे श्रीकामन करून सीट मिळण्याबाबत, नंबर 5 प्रकल्पग्रस्ताचे नवीन प्रमाणपत्र व हस्तांतरण प्रक्रिया सुलभ करण्याबाबत, नंबर 6 दावा कालवाचे दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे जेणेकरून शेतकऱ्यांना भरपूर पाणी मिळू शकेल अशा अनेक समस्यांचे निवेदन देण्यात आले। या प्रसंगी आशुजी गोंडाने, जिल्हाध्यक्ष भाजप प्रकाश कुर्जेकर, तालुका अध्यक्ष अड्याळ मंडळ तिलकजी वैद्य, तालुका अध्यक्ष पवनी ग्रामीण भुयार मंडळ हरिहर नागपुरे, उपसरपंच केवळराव मरगडे, ग्रामपंचायत सदस्य ज्योत्स्ना बोरकर, ग्रामपंचायत सदस्य शुभांगी हटवार, ग्रामपंचायत सदस्य ओमप्रकाश नागपुरे, परशुराम समृद्ध, प्रफुल्ल समृद्ध, सोमाजी तोहकर, प्रभावी खोब्रागडे, मनोज खानखुरे, अमोल कुर्जेकर, रघुतम कुर्जेकर, श्रीधर वैद्य, बंडू जांभूळकर, राकेश मोहरकर, राकेश सावरकर, राजू जिमकाडे, वसंता मधाडे, वैशाली गभने, अंगणवाडी आशा वर्कर और सेविका, पोलीस पाटील, बचत गट महिला, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच पाथरी ग्रामवासी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थित होते। धन्यवाद।